हॅलो, काय ग? काय झालंय? बरं आहे ना सगळं? हो सगळं ठीक आहे, पण ताई मला ना जरा बोर होतंय. सुष्मिता, तुला बोर होतंय म्हणून तू फोन केलायस मला? अगं राजा, मला वाटलं काहीतरी इमर्जन्सी आहे, मी घाबरले. हा पण अरे माझं बोर्डम पण महत्वाचं आहे ना. अगं मग काहीतरी फ्रुटफुल कर, विधायक गोष्टी करा, काहीतरी वाचन करा, काहीतरी छान नॉलेजेबल बघ. नाही नाही, मला ना ऍक्च्युली ना काहीतरी इंटरेस्टिंग करायचंय. म्हणजे मला एक प्रोजेक्ट हातात घ्यायचाय. ओके ओके, ठीक आहे. आपण एक काम करूया, मी ऑफिसमधनं घरी आले ना की आपण तुझ्या प्रोजेक्ट बद्दल डिटेल डिस्कस करूया. आता मी कामात आहे. हा यार काय आहे ताई तुझं? मी काय म्हणजे इथे काय रिकामी बसली का मी इथे? हा आणि हे बघ ना, म्हणजे मी तुला काही न सांगता केलं तर माझ्यावर चिडचिड करायची. मी तुला ते काही सांगून करतेय तर मला लेक्चर द्यायचं. म्हणजे बेसिकली तुला मला काही करूच द्यायचं नाही. ही तुझी स्ट्रॅटेजी आहे ना. सुष्मिता, काय होत आहे तुला? मला कळत नाहीये. बरं ठीक आहे, ऐक, चिडचिड नको करूस. काहीही स्ट्रॅटेजी वगैरे नाहीये माझी. तू बोल, काय काय होत आहे तुला? ऐक, मला ना आपल्या घराचा मेकओव्हर करायचा आहे. हे काय मध्येच? मध्येच काय? अरे बघ ना, तू किती गिचमिट झाली आहे घरात. सगळं वेगळं वेगळं वाटतंय. मला असं छान फ्रेश मॉडर्न टच द्यायचं आपल्या घराला. खास करून ना ते किचन. म्हणजे ना व्हिडिओज मध्ये पण असं भारी वाटलं पाहिजे, असं बॉलिवूड स्टाईल किचन वाटलं पाहिजे. आता ना खूप असं बेसिक वाटतं. म्हणजे आपल्या या घरातलं किचन मॉडर्नच आहे. किती दिवस आपण ते जुने हा ब्राशचे युटेन्सिल्स वापरायचे. अरे ते बोर झालं, ते सगळं आउटडेटेड आता. हा मला न्यू क्रॉकरीज आणायचे आणि ते ब्राशचे सगळे युटेन्सिल्स आहेत ना, ते मला काढून टाकायचे. नाही 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 नाही, अब सुश थांब, हा मोठा निर्णय आहे. अब तू असं काहीतरी करून मोकळी होऊ नकोस. हा पण काय प्रॉब्लेम आहे आता? अगं ती आजींच्या काळापासूनची भांडी आहेत, किंवा मला नाही माहिती त्याच्याही आधीपासूनची असतील. ती त्यांनी जपली आहेत, लेगसी आहेत ती. अगं त्या दर 6 महिन्यांनी त्याची कलई करून घेतात. त्या खूप मनापासून जपतात ती भांडी. तुश, हे राजा ऐका, आपण त्या भांड्यांबद्दल काही ठरवू शकत नाही, कळतंय का तुला? अरे पण मला अधिकार आहे ना. तरीही हे बघ, घरातली दुसऱ्यांनी जमवलेली एखादी गोष्ट किंवा ही भांडी ही टाकण्याचा अधिकार तुला नाही, कुणालाच नाही आहे का? तो मलाही नाहीये. अगं पण एवढं मॉडर्न घर असताना आपल्याला जुनी भांडी कशाला पाहिजे? ते आउटडेटेड दिसतं ते. आणि तुला सांगू का, व्हिडिओज मध्ये पण ना खूप असं लो क्वालिटी वाटतं का सगळं. म्हणून ना मला ते सगळं काढून टाकायचंय. आणि यू नो व्हॉट, आता माझं ठरलंय. सुश, लहान मुलांसारखं हट्ट करू नकोस. दुसऱ्यांच्या गोष्टींच्या बाबतीत आपण असे निर्णय नाही घेऊ शकत. का काय झालंय तुला? बरं मला सांग, मी तुझे सगळे फेवरेट कपडे तुझे वॉर्डरोब मधून काढून असे परस्पर देऊन टाकले तर चालेल का तुला? अरे पण त्या भांड्यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याआधी तुला आजींची परवानगी घ्यावी लागेल, त्याशिवाय काही करायचं नाहीये. येतंय का डोक्यात? हा ए ताई, तू आता ना जरा आती करतेस. हा काही गरज नाहीये ग्रँड इन लॉच्या परमिशनची. मी डिसिजन घेऊ शकते आणि मी डिसिजन घेतेय. बाय. वाव, माय स्वीटी, मस्त, वेल डन, खूप छान बोललीस. आता नेक्स्ट स्टेप. मी जे सांगेन ना तेच करायचं. आलेच रे. यू आर द मॉनिटर ऑफ द हाऊस. येस, सुश द सेवियर.